मॉर्निंग गाईज, तुमचं परत स्वागत आहे नवीन आणि फ्रेश व्लॉग मध्ये। आज आपण बाहेर आलोय, आज तसा लोकेशचा बर्थडे आहे, त्यासाठी त्यांनी प्लॅन केला। एक सेकंड, सीट आणि इंट्रो खराब केला। लोकेशला घ्यायला चाललोय आपण। अरे काय विषय आहे सीट बेल्टचा, उगाच इंट्रो खराब करत आहे। हा, आज लोकेशचा बर्थडे आहे, त्यासाठी बघू आपण काय प्लॅन केलाय का नाही अजून। माझ्याकडून तर अजून काहीच प्लॅन नाही, कारण आम्ही रात्रीच 12 वाजता घरी आलोय। आता आज चाललंय भीमाशंकरला जायचं। वातावरण पण खूप मस्त आहे, ढगाळ वातावरण आहे। पाऊस पडला तर अजून मजा येणार आहे। आज तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मजा येणार आहे। जो सोसायटीत आलेलो आहे आपण, त्याला घ्यायला चाललोय। तो खाली आलाय का नाही काय माहिती, आलाय का नाही, हॉर्न द्यायला लागेल आता याला। आलेलं नाही अजून, दरवेळेस लेट, दरवेळेस कधी टाइम। गाईज लोकेश आलेला आहे, बर्थडे बॉय। वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा। बर्थडे भाईचा। शॉपिंग राहिली का पण महावीरला फोन केलता का? त्याला फोन कर घ्या, आतापासून सुरुवात। महावीर क्रेटा आयला बरं वाटतं गाईस, कसं क्रेटातले भारी वाटतं की जरा नाही का कंजेस्टेड वाटतं। काही कधी येणार काय माहिती महावीर। गाइस हम अभी कैश निकालने वाले और गाड़ी में पेट्रोल डालने वाले। काय हिंदी मध्ये थोडा फार गाइस समजून घ्यावे। कधी कोणापाशी आले, कधी कोण लवकर आले, कोण येत नाही ले आयला। बर्थडेच्या दिवशी पण उशीर, यायला किती वाजते ना आता आपल्याला, वी डोंट नो, पर एन्जॉय फुल करून येणार आहे आम्ही शेवटपर्यंत। शेवटपर्यंत तो आता आल्या ह्याला आहे का बघ काळजी, ह्याला काळजी आहे का बघ। लॉक आहे कसला रमत गमत आलाय हो का, इथं येतो इथं काहीच पळत आलाय बोललाय का पळायला। महावीर आलाय, हाच तो महान पुरुष जो ज्यांनी उशीर केला आज। एवढा उशीर असतो खाली यायला 5 मिनिटं लावले तरी किती वेळ झाले थांबलोय खाली माहिती। जाऊ आपण आता प्रणव टीव्हीला घेऊ। 4 जणच आपण, जास्त कोण नाहीये। हो काय, ह्याला फोन करा आता खाली या म्हणून। एका एकाची काय नाटकी आहेत ना, दादा फोन करून कोणाला गाईज प्रणव टीव्ही पण आलेला आहे। गुड मॉर्निंग ब्रो। गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग। कोण? हाय ब्रो, गुड मॉर्निंग। ब्रो एकच जण जोश मध्ये हाय गाईज गुड मॉर्निंग। आज बाहेरीन जोश गायब झाले। आता घ्यायची कुठं गाडी? चार्जिंगची वायर घ्यायची ना। हा मग मला वाटतं आधी एटीएम कडे जायचं का चार्जिंगची वायर घ्यायची? चला परत चार्जिंगची वायर घ्यायला घरी चाललंय। सांगितलं का तुझ्या कोणत्या ऑडिओचं? ऑडियन्सला काय की आज जयंती आपली लोकेश दादाची। सांगितलं ना जयंती लोकेश गाइस, जयंती नाही पण त्याची धन्यवाद ब्रो, धन्यवाद ब्रो। ब्लॉग मध्ये येऊन सांगतो ते जयंती, त्याला विश पण नाही केलं आणि गाडी झाल्यावर। जयंती म्हणजे कसं असतं गाइस, बर्थडे असलं की आम्ही म्हणतो सगळ्यांना जयंती चालू असं असतं। हो लोकांच्या सोसायटीत गर्दी, बर्थडे साठी गर्दी बघा। लोक आमच्या आगमनासाठी, लोकेश सरांच्या आगमनासाठी बघा 50 तोफांची सलामी देईल आणि ढोलपथक मागवले, ह्यांच मागवले येते। थांबा लोक बर्थडेच्या दिवशी वॉचमॅनची ड्युटी करते बघा, पैसे काढा गेले आणि काय करते बघा इथं। पैसे काढायला नाही गेले, वॉचमॅनची ड्युटी लागले बिचार। भाई येड्या बोड्याचं लय मंद बुद्धी, तो आता आत गेले। बसला असं होतं तसं तर मामा तिथं वॉचमॅन। डिझेल भरू आपण, पेट्रोल पंप आले, रस्ता ठरवायचा। काम करणे बोल ना। सिटीतनं गाडी काढतो, गाव लागलं गाडी घे परत। कुठल्या सिटीतून गाडी काढतो? चाकण मधून। ती सिटी नाही, हायवेच आहे तिथं पण। हायवेच आहे ना तिथं पण। डिझेल भरायचं, डिझेल भरतो। आपलं एक काम करा, इकडून किती किलोमीटर आहे दादा? कुठनं? 200 300 कुठनं? 250 होणार आहे। कुठनं? काय लोक मला वाटलं गाडी फुल करतोय तू।
हे असं आहे बर्थडेच्या दिवशी बीप करतो. चला घ्या बंडल. किती देऊ? 1200 डिस्काउंट आहे 15 ऑगस्ट काय बर्थडे आहे त्याचा डिस्काउंट. पार्टी घेता का तुम्ही बर्थडेची? पार्टी घेतली पाहिजे का नाही? पार्टी घेतली पाहिजे. पार्टी घेतली पाहिजे. बरोबर. तुम्ही पण डिस्काउंट दिला पाहिजे त्याला. गिफ्ट नको का काय? रिटर्न गिफ्ट पण असते का बर्थडेचं? गिफ्ट आहे का नाही बर्थडेला काय? रिटर्न गिफ्ट काय नाही. 300 रुपये एक्स्ट्रा द्या. रिटर्न गिफ्ट नेक्स्ट 50 रुपये. आपलं मला नाही परवडत यांची ऑर्डर. अजून बघा 1200 का? चला चालतंय चला. कॅप लावलाय का? अजून पोहोचलो नाही. ट्रॅफिक मध्ये सिग्नलला थांबलो आपण. अर्धा रस्ता पण कव्हर नाही केला आपण. यांचं व्लॉग बघतोय आपला कालचा, त्यामुळं गाडी तेवढी शांती आहे. आपण तुम्हाला अर्धा रस्ता कव्हर झाला. टाकला आतमध्ये. काहीच मूर्ती बघू शकतो तुम्ही. आता आपण चाकण मध्ये संभाजी महाराजांची मूर्ती आहे. सर्वात मोठी मूर्ती आपल्या महाराष्ट्रामधली. आपण या पक्षाचे पण जातो या पक्षा. आणि इथं विषय असा आहे की एक पक्ष भाग एक पक्ष तीन पक्षाचे आम्ही. आपल्याला काय पक्षाचं पडत नाही. आम्ही इंटरेस्ट घेत नाही. कसं आहे आम्हाला आमचे ब्लॉगिंग आम्हाला माहिती आपला मित्र आहे म्हणून आपण बोलत आहे की मला मधी करते. विसरलो मी आता काही. थांबा जरा. काय बोलायचं त्याच्या पक्ष बोलायचंय त्याला. तो डायलॉग गेला माझा. संपलं इथं. मला आता काय सांगू जाऊ दे. देशाचं काय झालं? ए गप्पा तुमचं तर याला देशाचं काय झालं? देशाचं काय करायचं? याला टेन्शन असतं. चाकांचा मेन चौकात आहे अजून पण. ए फुगे वाटप चालू आहे. ए ओरडती का? वरडते का? नाही नको. नको. कुठं लावणार? बरं ऐकर. कितीला आहे? 20 ला. राहू दे नको. हे कोण मित्र परिवार आहे का? अरे व्लॉगिंग अयो गाडी बघ लागेल. अयो किती ओरडती डेंजर. तू वरडले मला वाटलं बोलता नसेल. जाऊ द्याच. 15 ऑगस्ट आहे ना आज. हॅपी इंडिपेंडन्स डे. 20 रुपये देणार होतं. जाऊ दे. जय भारत. जय भारत. जय श्रीराम. हे का पळाले? एकदम आता आम्ही असल्या भारी ठिकाणी. तिला असती अरे. लोकांना बघितलं आग तू. आता कुठे आपण? राजगुरुनगर. हायवे मस्त आता इथून पुढं 10 मिनिटात व्ह्यू चालू होईल. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. ह्याला पुढे पाठवू. मग आपण मग ह्याला पहिला खाल्ल्यावर मग आपण संपते का नाही आजच्या दिवसात. अरे भाई मी तिथं बघते आजूबाजूमधून टाकते. पडत चाललंय. तो थांबला म्हणून मागचे पण 3-4 जण थांबले. चष्मा घातलाय काय आता काय बोला. 4 डोळे घाटा आपण घातले तरी याला दिसत नाही. रोड खाली होता वर जायचं. पप्पानी गेला चष्मा. काय 4 डापण्याचा चष्मा आहे का काय? बघ हे म्हातारी यांच्या बापाचं रोड असलं का चालतं ते रोड मधून. निवळ गलिच्छ ही टकली माणसं माहिती का? सॉरी पुढे जाऊन एक मस्त धरण येणार आहे. ते धरण दाखवतो तुम्हाला. चास नाव आहे त्या धरणाचं. रोड वॉक असतो ना ते काय. उतरलेलो आहे आपण गाईज इथं. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो इथं मस्त पैकी. लोक बघतात आपल्याकडे. फेमस ब्लॉगर आहे ना. आता इथून पुढे जाऊन बघू आपण. आपल्या सेफ्टीसाठी मोठा बॉडीगार्ड आलेला आहे. प्रणव ठुबेस. इथे एक तर लय लोक आहेत आज. लेस लोक आहेत रे आज इथं. प्रणव दादा बघ काय म्हणतो. काय जर ह्या व्हिडिओला 1000 लाईक आले का आत्ता पाण्यात उडी मारेल. शब्द आहे माझा. 1000 लाईक आले व्हिडिओ पाण्यात उडी.
कमिंग सून म्हणा. ए गोव्याचा ब्लॉग पण आहे रे, मस्त ब्लॉग होतो. कमिंग लय मोठं काम कमिंग झालंय. सून. असलं भारी काम झालंय. परत एका स्नॅक्स ब्रेक साठी थांबले. आम्हाला काय खायला इथं दुकान दिसताना काहीच खायला नाही भेटत आहे. महावीर इथं आपल्याला असली कुरकुरे परिस्थिती वगैरे बेकार घेतो. झालेला खायला भेटा ना आम्हाला काय ना काहीच भेटा ना, कुठंच भेटा ना. जिथे थांबतोय ते बंद आहे. ब्रेक घेतो. गाणी लावली झेंडावंदनची. पाय अवघडलेत. लोकेश व्ह्यू घेतोय. खाली बघा, नीट बघून या. इथं ना एवढं भारी आबळ खाली आलंय ना, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तुम्ही व्ह्यू बघा. नाद व्ह्यू आहे ना भीमाशंकरला, एकदा काय विजिट करा. मी सांगतो तुम्हाला, मजा येते नाही व्ह्यू बाप. काहीच नाही खायला. काहीच नाही. काहीच एका ठिकाणी खायला थांबलो. परत पाचकावडा झालाय. चला परत निघा. पाचकावडा. पोरांचं वर आहे. बारीक पोरं थांबली, त्यांना बसून द्याय ना, आणि स्वतःच बसलाय आणि हाताच्या वरचा त्याला झोका देतोय. ए भाई दादा, तू लाकूडले बारीक आहे, उठ तिथून. ए लोके उठ. फायनली लय लांब येऊन आम्हाला एक जागा भेटली खायला. खायला घेऊ आपण इथं. ए यार कास केलं ना का आम्ही त्याला येऊ दे. काय आलं भाई. भजी किती प्लेट. 2 प्लेट. दोन प्लेट. 2 मिनिटं तुम्हाला जॉईन होतो परत. मित्रांनो, आपण ना आता महाबळेश्वरच्या घाटात आलेले. महाबळेश्वर नाही, भीमाशंकरच्या घाटात. महाबळेश्वरच्या घाटात. अरे ऑडियन्स शिवाय दिले रे आपल्याला. येड्यात काढतो का रे. खूप मोठ्या इश्यू मध्ये अडकलोय. बोलायची इतकं इज्जत नाही. बेकार ट्रॅफिक आहे ना, आम्हाला ना ब्लॉक करायची पण इच्छा नाही राहिली. हाय गाईज, आता आम्ही इथे एका ठिकाणी आलेलो आहे. असलं वारं इथं भारी वातावरण झालेलं ना, तुम्हाला इथं जाऊ भैया बघा. येतंय का रे भाई. येतंय का. असला नजारा ना भाई, खतरनाक एक नंबर. ट्रॅफिक बघा फक्त एवढी. चेक पॉइंट लागलाय. चेक पॉइंट आलाय त्यावर बघा गायचे ट्रॅफिक बघा ना केवढं आहे. बघा बोडायचेच ना, टेम्पो चढून चालले. आम्ही काय केले, गाडी मागत लावली. 12 किलोमीटर चालत चालले. काय गाडी दिसते गाईज, मस्त दिसते गाडी. दोन नाही ना. किती किलोमीटर झाले मला. एक जाम करून 10 वेळा मागून शिवाय देतोय तरी पुढे जायचंय. सांगितलं तरी तेच करतात. थांबतो हो इकडं तर बघ, चिकटला सा. गाडीत फोडन. बस मध्ये चढून गेलीत पुढं. आणि वजन इतकं आहे ते बरचं खाली थांबायचं रॅक नसतं का, त्या खाली आलंय. मंदिरापाशी बोलू आपण डायरेक्ट आता. फायनली मंदिरात आलेले. इतकं स्ट्रगल फक्त देवा होत नाही. देवा एकच कृपा, एवढे कष्ट केले. आमचं ब्लॉगिंग चॅनल तर पुढे जाऊ दे. लय काय नाही, फक्त ब्लॉगिंग चॅनल. खरी गोष्ट आहे. लाईक सबस्क्राईब कमेंट करत राहा गाईज. लगा देखो इने ये. गाईज मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो, दाखवता तर येणार नाहीये. गाईज दर्शन झालेलं आहे, पण काय बाहेर जाताना बघा व्ह्यू बघा दिसाना पण काय. काहीच सरगात आहे. आपण सरगात तरी बघा कसली आहेत. फिगर 25 मिनी केदारनाथ झाले आपले. राऊंड फिगर 25. राऊंड फिगर 25. गाईज तिथून मंदिरापासून खाली फक्त 4थ्या चेकपोस्ट पर्यंत बस केली आम्ही ओमिनी. 4 किलोमीटर तिथून पुढे परत चालतच चाललो. मागाशी जसं चालत आलो, मंदिरात पण लाईन बेकार पाय दुखतात गाईज. रिक्षा उभं राहिलोय, वाटोळ झालं आमचं. हा लोकल बघा कसं राहिलं. होलोय, पाय दुखतात. काय सांगू, रिक्षावाले दादा देवासारखे भेटलेत. भारी वाटतंय. फायनली निघालो आपण इथून. निघून खूप वेळ झाला. पुढे रस्त्यात आलोय. मागं खूप ट्रॅफिक होता म्हणून मी तो ब्लॉग चालू नव्हता केला. चाललोय पण आता फायनली. आता आपण काय करू, रस्त्यात कुठेतरी जेवायला थांबू. कुठं थांबायचं, तळेगाव मध्ये. तळेगाव मध्ये जेवायला थांबू. मस्त हॉटेल बघू, जेवू बिऊ. काहीच इथे ऍक्सिडेंट झालाय. रोड मध्ये जाता आता दिसला. जेवण आलेलं आहे. आपण जेवण झालं, भेटू डायरेक्ट तुम्हाला. सगळेजण जेवतात ते. आपण या हॉटेलमध्ये आत्ताच जेवलो. आता आपण घरी चाललोय. हा ब्लॉग एंड करू.
भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये असं मस्ती करून. हॉटेल नक्की विजिट करा. हॉटेलचं जेवण मस्त तुम्हाला जेवायचं असं ना चाकणच्या हायवेला हॉटेल मस्त आहे भाई. जेवा फक्त एकदा. असलं एक नंबर हॉटेल आहे गाईज. लोकांना किती चाला किती काय खावा पण इथे येऊन जावा. आपण ना लोकेशचा केक कापायला थांबलेलो आहे. इथंच केक घेतला आणि इथंच केक कापू आपण. हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. बाय. किती खावा किती चाला भेटू परत असंच मस्त ब्लॉग मध्ये. बाय. हा बाय. सध्या बाय.